नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. दिवाळी आहे, गोड रेसिपी तर आपण बनवतो. मी आज क्रंची कुरकुरीत शेव ही रेसिपी आपल्या बरोबर शेअर करणार आहे. आणि गोड रेसिपीचा व्हिडिओ मी आपल्या बरोबर या अगोदर शेअर केलेला आहे आणि आपण पाहिलेला आहे. पाहूया शेव रेसिपी. मी आज तिखट शेव बनवते. साधी सोपी पण शेव कुरकुरीत होण्यासाठी एक माझं सिक्रेट साहित्य बेसन घेतलेलं आहे. आता शेव बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं बेसन अगदी बारीक हवं. आणि जी पिठं मी वापरते ती पिठं मी चाळून घेतलेली आहेत. चाळून घेणं गरजेचं आहे. 1 कप चाळून घेतलेलं बेसन, आणखी 1 कप चाळून घेतलेलं बेसन. कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ, चार चमचे, 2 कप बेसन, 4 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा लाल तिखट. ज्या वेळेस आपण शेव बनवतो, शेव बनवताना हळदीचं प्रमाण थोडं कमी असावं, नाहीतर शेव काळी होते. मी पाव चमचा हळद घेतली आहे, पाव चमचा हिंग, या चमच्याने 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा तो बारीक असा कुटून घेतलेला आहे. याचं कारण शेव सोऱ्यामधून व्यवस्थित पडते. कुटून घ्यावं. चवीनुसार मीठ, पीठ आणि मसाले मिक्स करते. या चमच्याने 4 चमचे तेल मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. तेल असं पिठामध्ये चमच्याने मिक्स करायचं आहे, कारण तेल खूप गरम आहे. मिक्स करते. आता तेल आणि मसाले असे आपल्याला चोळून घ्यायचे आहेत, म्हणजे तेलाच्या गुठळ्या राहणार नाही पिठामध्ये. त्या थोडं थोडं पाणी घालते आणि पीठ मी मळून घेते शेवसाठी. शेवसाठी एक कणिक भिजवलेली आहे. आता काय करायचं, हे शेवचं मळलेलं कणिक हे आपल्याला असं असं मळून घ्यायचं आहे, थोडं थोडं. असं केल्यामुळे पीठ छान ते फेटलं जातं. हे पहा, असं शेवसाठी. शेव बनवण्यासाठी हा बेसनचा डो तुम्ही पाहू शकता. हा पहा, असा हवाय तर शेव कंची कुरकुरीत होते. शेवचा सोऱ्या आणि मी ही प्लेट घेतलेली आहे शेवसाठी. जर तुम्हाला अगदी बारीक शेव करायची असेल तर बारीक शेवची प्लेट तुम्ही घेऊ शकता. सोऱ्याला आतून मी तेलाने ग्रीसिंग करते. सोऱ्यामध्ये शेव पाडण्यासाठी पीठ भरते. सोऱ्या बंद करते. शेव तळण्यासाठी मी तेल कडकडीत गरम करून घेतले. तेल गरम झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम लो करून त्यामध्ये आपल्याला शेव पाडायची आहे. शेव पाडते. शेव अशा पद्धतीने मी टर्न करते. शेव फ्राय करून तयार आहे. क्रंची कुरकुरीत शेवची रेसिपी, दिवाळीचा फराळ. पण माझं म्हणणं आहे, केव्हाही बनवा. साहित्य तर शेवचं आपल्या घरातच असतं. असं नाही की कोणत्या सणालाही आपण रेसिपी बनवू शकतो. आपण केव्हाही बनवू शकतो. सर्वांना आवडणारी
शेवची रेसिपी आज मी आपल्याबरोबर शेअर केलेली आहे आणि टिप फॉलो करा आणि माझ्या रेसिपी करून पाहताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशा नवीन नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन पाहायला मिळेल. आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे बरं. नमस्कार.